हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ब्लाइंड आनंद स्वागत करतो आपल्या सर्वांचं. तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आम्ही सर्वजण मित्र बाहेर फिरायला चाललो आहे. तर जे काय आम्ही फिरल ते सर्व जो माझा अनुभव आहे ते आपल्याशी मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आता डॉमेटरमधून बाहेर आलो आहे. आणखीन आता महालक्ष्मी स्टेशनला जाणार पहिल्यांदा. Zoom 1.0. System sound volume set to 0%. 1.0 fully zoomed out. 1.0 fully zoomed out. 1.0 fully zoomed out. 1.0 fully zoomed out. Home. तर मित्रांनो, आता आम्ही महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. तर मित्रांनो, इथून आता आम्ही पहिल्यांदा परेलला जाणार आहे आणि परेलवरून म्हणजे परेल जी ट्रेन आहे ती पकडणार परेलसाठी. तिथून परत भांडूपला आम्ही एक आमचे मित्र आहेत गुरुदादा, त्यांचा एक लॅपटॉप घेणार आणि तिथून परत पुढचा प्रवास सुरू करणार. तर मित्रांनो, ट्रेन आली आहे. आता आम्ही सर्व ग्रुपनं एकदम हळूहळू आतमध्ये चाललो आहे. ए मच्छिंद्र, ये रे. आहे का जल्दी उतरने का. हे राम, ए मच्छिंद्र, आतमध्ये ये इकडं. हा ये इकडं आत. हा बसलो. तर मित्रांनो, आम्हाला इथं बसायला जागा वगैरे भेटली. हा तर मित्रांनो, गर्दी खूप आहे आणि आता आम्ही प्लॅन थोडासा चेंज केला आहे. आता आम्ही परेलला नाही उतरत, आम्ही आता प्रभादेवीला उतरतो आहे. आणि प्रभादेवीला उतरलो की मी तुम्हाला सांगतो की आम्ही पुढे हे मच्छिंद्र या पुढे कुठे चाललो आहे. त्या वस्तूला हात लावू नये. त्या गोष्टीची सूचना उपस्थित रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांना द्यावी. धन्यवाद. Please don't endanger your life by crossing the railway track. Use footable bridge to cross the railway track. Footable bridge is meant to take you across the railway lines. तर मित्रांनो, जो तुम्हाला आता समोर एक जो आवाज येत आहे, जो बीप वाजत आहे, तो बीप आमच्यासाठी आहे. म्हणजे जे ब्लाइंड आहेत जसं की मी, मग मला समजणार कसं की जो हँडिकॅप डबा आहे तो कुठे आहे आणि तिथे येऊन थांबायचा आहे. तर इथं आता जो बीप वाजत आहे तर तो आमच्यासाठी आहे. मग आम्ही इथे येऊन आता थांबणार. इधर वेट करो, आगे आवाज तो इधर ही आ रहा है. इधर ही है. कौन है इधर. भांडूपला जायचं आहे. आता ठाणा लागणार आहे. आम्हाला जायचं स्लो आहे रे ठाणा. ओके ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही स्टेशनमधून बाहेर आलो आणि इथं वडापाव खाला, पहिल्यांदा नाश्ता केला. कारण सकाळी लवकर बाहेर आलेलो, हॉस्टेलमध्ये काही नाश्ता केला नव्हता, म्हणून पहिल्यांदा मी इथं वडापाव खाला. तर मित्रांनो, वडापाव वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि गरम खूपच होतं आहे, म्हणून आम्ही आता ऊसाचा रस आहे तो प्यायला इथं बसलो आहे थोडा वेळ. मित्रांनो, आम्ही एकदम थंड ऊसाचा रस असा पिला. तर आता परत आम्ही ट्रेननं प्रवास करणार आहे. आता मी एक्सिलेटरवरून प्रवास करणार आहे. म्हणजे जे इलेक्ट्रिकल पायऱ्या आहे ऑटोमॅटिक, तर
पतीने जाणार आहे. ए मच्छिंद्र व्यवस्थित पाय ठेव. चल ये. हे पळा रे पडशील. तर मित्रांनो आता गौरव दादाने लॅपटॉप वगैरे घेतला आणि आता मी दादरला चाललोय. तिथे थोडी खरेदी करायची आहे आणि दादरवरून परत ना CSTला पण जाणार आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल है. ये लोकल घाटों पर कुर्ला, दादर, भाईखला इन स्थानकों पर रुकेगी. One train terminal मुंबई अभी तक मुंबई छत्रपति शिवाजी महाराज से रवाना नहीं हो गई. गुरु आले का? तर मित्रांनो आता आम्ही दादरला जाणार आहे आणि आमचा जो हँडिकॅप डबा आहे तिथे जो बीप असतोय असा तर ते बीप असते त्याच्या आवाजावर आम्ही तर थांबलेलो आहे. ते कोळशाचं इंजिन असतं का ते? अरे काय पण बोलतो, कोळशाचं इंजिन नसतं की नाही? कोळशाचं इंजिन नसतं. तर मित्रांनो आता आम्ही दादर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. तर मित्रांनो दुपारची वेळ खूप झाल्या, खूप आम्ही फिरलो. आणखीन आता जेवायची म्हणलो भूक लागली असल्यामुळं सर्वजण आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. तर मित्रांनो आम्ही सर्वांनी चिकन बिर्याणी घेतल्या. आम्ही 5 लोकांनी मांसाहारी खाणार आहे आणि रामू इथे शाकाहारी आहे. तो फक्त नूडल्सच खातो आहे. मित्रांनो जेवण वगैरे ठीक होतं. पूर्ण बिर्याणी वगैरे जसं बिर्याणी वगैरे खाऊन झाली आणि आता आम्ही स्प्राईट वगैरे पितो आहे थोडं आणि थंड एकदा प्यायचं आणि इथून परत पुढचा प्रवास आपला सुरू करायचा. हे रक थांबा. तर मित्रांनो आता तुम्ही बघत असाल की सर्वजण फिरायला आलेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात चालत चाललो आहे पुढं गेट ऑफ इंडियाला. तर मित्रांनो पहिल्यांदा आमचं इथं चेकिंग वगैरे झालं. बॅग वगैरे आम्ही काहीतरी खरेदी करेल म्हणून बॅग घेतली होती पण बॅग वगैरे चेक वगैरे केली त्यांनी आणि आता आम्हाला आतमध्ये सोडलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही गेट ऑफ इंडियाला पोहोचलो आहे. इथं समोर तुम्हाला दिसत असेल की मोठासा गेट आहे आपला तो. आम्ही इथं सर्व फिरतो, जरा नाश्ता वगैरे इथं अजून काय भेटते का बघतो, खातो पितो, एन्जॉय करतो सर्व. हवा वगैरे मस्त येते इकडं आणि सर्व पब्लिक वगैरे आज कसं रविवार असल्यामुळं सुट्टी असल्यामुळं सर्व फिरायला आल्या. तर बघूया आपण आता पुढचा आणखीन प्लॅन आहे. व्हिडिओ बघत राहा. आज आम्ही भरपूर ठिकाणी फिरणार आहे. तर मित्रांनो आज आम्ही इकडे जे फिरायला आलो आहे तर आम्ही कोण कोण आहे आपल्या मित्रांची नाव सांगतो. रामू आहे पुढे, परत निमिष दादा आहेत, परत मी आहे, मच्छिंद्र आहे, गुरव दादा आहेत आणि रेहान आहे. तर आम्ही सर्वजण फिरायला आलो आहे. 5 मिनटापूर्वी तुम्ही बघितलं की हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, जेवलो वगैरे. जेवण वगैरे मस्त होतं. तुम्हाला जर सांगायचं झालं तर 1900 रुपये बिल झाला. हॉटेल मोठं होतं. आम्ही फर्स्ट टाईम गेलो एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये. जेवण वगैरे चांगलं होतं, फ्लेवर वगैरे. कारण आपण ज्यावेळेला खर्च करतो त्यावेळेला त्याचा नक्कीच तसा अर्थ असतो. म्हणजे आपण खर्च केला तर त्याची क्वालिटी पण आपल्याला तशीच मिळते. तर आता आम्ही इथून एलिफंटाला जाणार आहे. तर त्याचं आम्ही थोडं विचारपूस करतो आहे, इथून कसं जायचं, काय करायचं. मित्रांनो एलिफंटाला आम्हाला जायचं होतं पण लेट झालो आम्ही. 3 वाजले. त्या कारण शेवटचं जे तिकीट असतं ते 3 वाजता तिकीट काउंटर बंद होतं आहे. आता गरम जास्त होते म्हणून आम्ही कलिंगडाचा ज्यूस आहे तर तो पिते सर्वजण. हा रेहान कलिंगडाचा ज्यूस आहे, मस्त आहे, थंड थंड गार गार आहे.
तर मित्रांनो कलिंगडाचा ज्यूस छान होता, थंड होता. तर मित्रांनो इथून आम्ही आता बाहेर चाललो आहे. आम्हाला बस स्टॉप आहे, आम्ही बस स्टॉप शोधतोय, बस शोधतो. तर मित्रांनो आता आम्ही गिरगाव चौपाटीला चाललो आहे आणि त्याच्यासाठी बस स्टॉपवरती इथं थांबलो आहे. तर मित्रांनो आम्ही इथं बसमध्ये बसलो आहे आणि गिरगाव चौपाटीची तिकीट काढलं. तर आता आमचा स्टॉप आला आहे, आम्ही तो बसमधून उतरतो. हो या समोर या, पुढे या. आवड आहे की तर मित्रांनो आम्ही समुद्राच्या तिथं लाटा येतात आहे तिथं पोचलो आहे. पाण्यात लाट मारतो बाबा. ए मचिंद्र आवाज येतोय का? हो या आता इथं वैरण लागतं नाही हां चाराची पुढं तर मित्रांनो मी आता समुद्रामध्ये आज चाललो आहे. तिथं पाणी वगैरे, पॅन्ट वगैरे थोड्याशा वर घेतल्या. ए येत आहे का? पाण्याचा आवाज वगैरे येतोय पुढं. या समोर या, मी इकडे आहे. गुरव या समोर, आवाज जाऊ या. आला सगळा? हा मला पकडा, मी त्या इथं. हा चला आपण दोघं जाऊया ना आतमध्ये. बघा खेकडा चावेल. खेकडा नाही इथं, मीच खेकडा आहे. हा आलं पाणी आलं. हा पाहायला लागलं. एक नंबर. तर मित्रांनो इथं समुद्रामध्ये लहान मुलं पण आलेत खेळायला. हो या गुरु पुढं. नाही आहे ना पुढं, आहे ना, मोकळा आहे ना. मी चप्पल हातात काढले. या पुढं का बस इथंच. आंघोळ करूया का? काय नाही काय माझ्या हाताला पकडा फक्त. तर मित्रांनो तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की समुद्राच्या लाटा वगैरे असे येत आहेत आणि आमचे काही मित्र पाठीमागे उभे राहिलेत, ते आतमध्ये येत नाहीत आणि गुरवदादा आणि मी पुढे आलोय. त्यांचं प्लॅन आहे थोडा कुठेतरी साईडला जाऊन बसायचं, गप्पा वगैरे मारायच्या, जी हवा आहे त्या समुद्रावरून तिचा आनंद घ्यायचा. तर त्याच्यासाठी आम्ही आता थोडं जाऊन बसतो. पण सूर्यास्त होताना पण छान दिसेल ना. हां असं आलं पाहिजे पाणी. नाही आपल्याला चिंदर आंघोळीला नको जाऊ. पाणी हे जात रे पाय खडी ना. तर मित्रांनो आम्ही सर्वजण इथं बसलोय थोड्या वेळ, चटई वगैरे इथं अंतरल्या आणि आपले जे मित्र आहेत इथं तुम्ही समोर कॅमेरामध्ये बघत असाल की आडवे पडलेत, कोण बसलेत, कारण चालून चालून सर्वांचे पाय वगैरे दुखत आहेत. पाणी बॉटल वगैरे घेतले, स्नॅक्स वगैरे घेतलेत आणि आम्ही तसं बसलोय थोडं. इकडं सूर्यास्त वगैरे होत चालला आहे, लहान मुलं इकडं खेळत आहेत, इथे कोण व्हॉलीबॉल खेळत आहे. या बाजूला इकडं गाड्या वगैरे आहेत, रस्ता वगैरे आहे. इकडं समुद्र आहे समोर, इथं मुलं खेळत आहेत. पूर्ण वातावरण सर्व शांत झालं आहे, खूप छान बरं वाटतंय.
आणि मी काय केलं आहे की चप्पल काढून मातीवरती चालतो आहे. मी सर्व तुम्हाला असं फिरून दाखवतो की जिथं तर मित्रांनो सर्वजण इकडं पाठीमागं बसले आहेत आणि मच्छिंद्र आणि मी परत एकदा पाण्यामध्ये चाललो आहे. तर आम्ही मित्रांनो खूप पुढं आलो आहे. मित्र सगळी मागं राहिलेत आणि इकडं सूर्यास्त व्हायच्या तर वेळ झाल्या आणि पुढं समुद्र आहे. हळूहळू हळूहळू हळू चल, हळू हळू हळू, फास्ट नको. थांब, मला पॅन्टवर घेऊन दे. एक मिनिट थांब थांब. हे मच्छिंद्र, स्टिक भिजवू नको. स्टिक भिजवू नको. वरती जा. थोडं चल ना, ये ना तू. काय नाही चिकल, तू पाण्यामध्ये गेल्या होते ना. आलं बघ. आता मग किडा असतात त्या बाजूला असतात. पाणी वाढले. बस बस. पोती घातली आज पोती. एवढं पाणी एवढं मासे येते काय येत नाही. तर मित्रांनो, अजून आम्ही इथंच आहे आणि संध्याकाळ झाल्या खूप. आता आम्ही तयारी करतोय इथून निघायची. तर इथं खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत की संध्याकाळची वेळ आहे, लायटिंग वगैरे लागलेली आहे, पुढं समुद्र आहे. आपले मित्र सर्व तयारी करत आहेत. तर आता आम्ही हळूहळू डॉमेट्रीत जायची तयारी करतो. आणि माझे मित्र सर्व आम्ही जर निघालो आहे आणि आम्ही तर बसलो होतो. इथं चटई वगैरे आहे, सर्व फुल एन्जॉय केला आज दिवसभर. इकडे लाईट वगैरे आहेत, तुम्हाला दिसत असतील कॅमेरामध्ये. मी सर्व असं फिरायचं दाखवायचा हळूहळू प्रयत्न करतो. आपले मित्र सर्व तयारी करतात, तुम्हाला दिसत असेल पुढं. आता दुसऱ्या दिवशी आणखीन फिरायला जायचं आहे, तर त्याचं इथं थोडं प्लॅनिंग चाललंय. गावातली सगळी बघून आले खरं. तर आता आम्ही इथून बाहेर निघालोय.
तर मित्रांनो खूप टाईम झालं होतं, 7:30 वाजून गेल्या होत्या. मग आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की फ्राय राईस खाऊया. मग इथं आम्ही एक प्लेट फ्राय राईस घेतली. सर्वांचं आता जेवण वगैरे झालं आहे, खाऊन वगैरे झालं आहे. तुम्ही बघत असाल की पूर्ण बीचवर आहे, रेतीवरती आहे आम्ही आणि खाली चटई वगैरे हातरल्या आणि बसलो आहे. तर जेवण वगैरे झालं. तिथून आता मी बाहेर निघालो आहे. आता आम्ही इथून बस स्टॉप शोधतो आहे की जवळपास बस स्टॉप कुठं आहे. आम्हाला आता डॉर्मेटरीत जायचं आहे आमच्या. तर मित्रांनो आम्ही गिरगाव चौपाटीपासून चालत आलो, रस्ता पार करत, हायवे पार करत. आणि तिथून पुढं आता आम्ही चर्नी रोडला बसलो आहे. आता आम्हाला महालक्ष्मीला जायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही महालक्ष्मी स्टेशनमधून बाहेर आलो आहे आणि इथून आमचा जो प्रवास आहे तो चालत चाललो आहे. 10 मिनिटाच्या अंतरावर आमचं हॉस्टेल आहे. आम्ही इथून आता चालत चाललो आहे. ओ मैं निकला ओ गड्डी लेके रास्ते पर ओ सड़क पे एक मोड़ आया, मैं उते दिल छोड़ आया. एक मोड़ आया, मैं उते दिल छोड़ आया. और रब जाने कब गुजरा अमृतसर लाहौर आया, मैं उते दिल छोड़ आया. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दिवसभर फिरलो आणि आता आम्ही डॉर्मेटरीमध्ये पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओला जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय. आणि चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.